दौंड तालुक्यातील भांडगाव खोर रोडला असलेल्या मीनाक्षी फायरी इनगाईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला। या स्फोटात 7 परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले आहेत। त्यामध्ये 2 कामगारांची प्रकृती गंभीर आहे। मीनाक्षी फोर कंपनी पुणे सोलापूर महामार्गावर अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। मीनाक्षी फोर कंपनी पुणे सोलापूर महामार्गावरून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। या स्फोटात संतोष कुमार, रमेश पाल, रामदास ताटी, अबुजर कलीम खान हे कामगार जखमी झाले आहेत। 3 कामगारांची नावे समजू शकली नसून त्यामध्ये 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। 5 कामगारांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर 2 कामगारांना केडगाव चौफुला येथे साई दर्शन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी लोखंड वितळून ते अँगल तयार करण्यासाठी बकेटमधून क्रेनच्या सहाय्याने वाहून नेले जाते, तो रस वाहून नेत असताना क्रेन तुटली। त्यानंतर 2 क्रेनचे बकेट लोखंड वितळवणाऱ्या भट्टीत पडल्याने भट्टीचा भीषण स्फोट झाला। यावेळी तेथे काम करणारे कामगार भाजून जखमी झाले आहेत। या स्फोटानंतर कंपनीतील आगीचे व धुराचे लोट उसळले। 2 तासानंतर आग व धूर कमी झाला। त्यानंतर उशिरा अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवण्यात आली। या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील भांडगाव येथील मीनाक्षी फायरी इनगार्ड्स या कंपनीमध्ये स्क्रॅप लोखंडाचं वितळवून त्यामधून लोखंडी अँगल तयार करायचे असतात। तर हे अँगल तयार करण्यासाठी जो लोखंडाचा उकळलेला रस आहे तो वाहून नेत असताना त्याची क्रेन तुटली व क्रेन तुटल्यामुळे तिथली बकेटमध्ये असलेला रस हा टाकीमध्ये पडल्यामुळं टाकी फुटली। त्यामध्ये या ठिकाणचे सकाळी तिथं कामगार काम करत होते, त्यांच्या अंगावर हा लोखंडाचा रस पडल्यामुळे एकूण 7 कामगार जखमी झालेले आहेत। त्यातील 4 कामगार हे हडपसर येथे व 3 कामगार हे केडगाव येथे ॲडमिट आहेत। यामधील 2 कामगार गंभीर असून 5 कामगारांची परिस्थिती चांगली आहे। या अनुषंगाने आम्ही फॅक्टरी इन्स्पेक्टरला कळवले आहे। तसेच साक्षीदारांकडे व जखमीकडे विचारपूस कारवाई करण्याचे काम चालू आहे व चौकशी करून आवश्यक त्या कलमानुसार आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। सुशांत जगताप, सहस्त्र न्यूज, दौंड।